पुण्यामध्ये संन्यस्त खडक या नाटकावरून राडा झालेला आहे। यशवंत नाट्यगृहाला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला आणि यावेळेला आक्रमक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। यशवंत नाट्यगृहातील या नाटकाचा खेळ संपल्यानंतर वंचितच्या कार्यकर्त्यांनी गदारोळ घातला। नाटकात गौतम बुद्धांबाबत आक्षेपार्ह संवाद असल्याचा आरोप यावेळेला करण्यात आलाय। विशेष म्हणजे यापूर्वी खेळ झाले होते, मात्र आताच त्याला आक्षेप का असा सवाल यावेळेला करण्यात आलाय। स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी संन्यस्त खडक नाटकाचं लेखन केलं होतं। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहे। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। चंद्रकांत, आपण बघतोय वंचितच्या कार्यकर्त्यांनी मोठा राडा घातलेला आहे। होय, आज 6चा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा प्रयोग होता आणि त्यातली 2 वंचितची कार्यकर्ते तिथे नाटक पाहायला गेले। त्यावेळेस त्यांनी त्या संवादाला आक्षेप घेतला तथागत गौतम बुद्धाबाबत। त्यावेळेस त्यांचे आणि नाट्य निर्माते संयुक्त लेखक जे त्यांचे तिथं शाब्दिक थोडं काही वादावादी झाली। त्यानंतर त्यांनी वंचितच्या इतर कार्यकर्त्यांना तिथं बोलून घेतलं आणि नाटक संपल्यानंतर हे सर्व गोंधळ झालाय तर 8:30 पावणे 9च्या दरम्यान 9 वाजेपर्यंत सगळं सुरू होतं। नंतर पोलीस आले आणि त्यांनी कार्यकर्ते हटवले। पण मुद्दा असा आहे, हे जे संन्यस्त खडक हे नाटक आहे सावरकरांनी लिहिलेलं आहे त्या काळी ते, आणि यापूर्वी ते अनेकदा पुण्यात लागून गेलेलं आहे। मग वंचितने आत्ताच आक्षेप घेतला आणि एकदम अचानक त्या गोंधळ घातला, हे मात्र अजूनही समजण्याच्या पलीकडचं आहे। म्हणजे 2 कार्यकर्ते गेले तिथे, लगेच त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं, इतरांनाही बोलून घेतलं। म्हणजे या संबंधी वंचित पक्ष नेमकी काय भूमिका घेतो आता पुढे ते पाहावं लागेल। फक्त त्यांचा जे आक्षेप आहे, मग नाटक यापूर्वी कधी सावरकरांनीच घेऊन ठेवलंय त्यावेळेस ते असतील नाही। अगदी चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।